नमस्कार. श्री गुरुदेव ज्योतिषालयामध्ये आपले स्वागत. मार्च 2026 हा महिना मकर राशीच्या जातकांसाठी जबाबदारीची जाणीव अधिक तीव्र करणारा आहे, प्रयत्नांना गती देणारा आहे आणि घर, कुटुंब व कार्यक्षेत्र यामध्ये संतुलन साधण्याची परीक्षा घेणारा असा ठरणार आहे. शनीच्या अधिपत्याखाली असलेली तुमची रास स्वभावतः संयमी, कष्टाळू आणि धैर्यवादी आहे. या महिन्यात तुमची हीच गुणवैशिष्ट्ये तुम्हाला पुढे नेतील. मात्र मनातील दडपण कमी ठेवणे आवश्यक राहील. महिन्याच्या प्रारंभी सूर्य मीन राशीत भ्रमण करत असल्यामुळे तृतीय भाव सक्रिय होईल. धाडस, संवाद, लहान प्रवास, भावंडाशी संबंध आणि नवीन कौशल्य शिकण्याकडे तुमचे लक्ष जाईल. काही महत्त्वाचे निर्णय तुम्ही स्वतःच्या प्रयत्नांवर आधारित घ्याल. लेखन, मीडिया, मार्केटिंग किंवा संवादाशी संबंधित क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना प्रगतीची संधी मिळेल. भावंडांशी संबंध सुधारतील, पण अहंकार टाळा. 14 मार्च नंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल आणि चतुर्थ भावावर प्रभाव टाकेल. घर, मालमत्ता, आईचे आरोग्य आणि कौटुंबिक वातावरण याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. घरात काही बदल, दुरुस्ती किंवा सजावट यांचे नियोजन होऊ शकते. काहींना स्थावर मालमत्तेबाबत निर्णय घ्यावा लागू शकतो. या काळात भावनिक स्थैर्य राखणे आवश्यक आहे. नोकरी करणाऱ्या मकर राशीच्या व्यक्तींना सुरुवातीला संवाद कौशल्यामुळे लाभ मिळेल. वरिष्ठांशी चांगला संवाद ठेवा. नवीन जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. उत्तरार्धात घरगुती कारणांमुळे थोडा ताण जाणवू शकतो, पण संयमाने परिस्थिती हाताळल्यास यश निश्चित आहे. प्रशासन, बांधकाम, अभियांत्रिकी किंवा व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ होईल. व्यावसायिकांसाठी हा महिना हळूहळू वाढ देणारा आहे. सुरुवातीला छोटे करार किंवा ऑर्डर मिळतील. उत्तरार्धात मालमत्ता किंवा वाहनांशी संबंधित खर्च संभवतो. भागीदारीत स्पष्टता ठेवा. दीर्घकालीन गुंतवणूक अधिक फायदेशीर ठरेल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहील, परंतु घरगुती खर्च वाढण्याची शक्यता आहे. बचतीवर भर द्या. स्थावर मालमत्तातील गुंतवणूक लाभदायक ठरू शकते. कर्ज घेणे टाळा किंवा विचारपूर्वक घ्या. कौटुंबिक जीवनात सुरुवातीला सौहार्द राहील. भावंडांशी सहकार्य वाढेल. उत्तरार्धात आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. जोडीदारांशी संवादात कोरडेपणा टाळा. तुमचा गंभीर स्वभाव कधीकधी अंतर निर्माण करू शकतो. प्रेम संबंधात स्थिरता राहील, पण भावना व्यक्त करण्यास थोडी मोकळीक आवश्यक आहे. अविवाहितांसाठी कुटुंबाच्या माध्यमातून प्रस्ताव येऊ शकतो. विद्यार्थ्यांसाठी हा महिना परिश्रमाचा आहे. तांत्रिक, व्यवस्थापन किंवा स्पर्धा परीक्षासाठी अभ्यास करणाऱ्यांना यश मिळू शकते. सातत्य आणि शिस्त आवश्यक आहे. आरोग्याच्या दृष्टीने हाडे, सांधे, पाठदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. नियमित व्यायाम, चालणे किंवा कॅल्शियमयुक्त आहार घ्या. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान करा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून दर शनिवारी शनिदेवाची उपासना करा. काळे तीळ, उडीद डाळ किंवा काळे वस्त्र दान करा. ओम शन शनिश्चराय नमः मंत्राचा जप लाभदायक ठरेल. एकूणच मार्च 2026 मकर राशीसाठी प्रयत्न, जबाबदारी आणि घरगुती स्थैर्य यांचा संगम आहे. संयम, शिस्त आणि कुटुंबाकडे लक्ष दिल्यास हा महिना प्रगती आणि समाधान देणारा ठरेल. मित्रहो, ज्योतिष,
ही केवळ भविष्यकथनाची विद्या नसून ती मानव जीवनाचा प्रकाश मार्ग आहे. ग्रह नक्षत्रांच्या सूक्ष्म हालचालीमध्ये परमेश्वराची योजना दडलेली असते आणि त्या दैवी संकेतांचे आकलन करून मानवाला योग्य दिशा देणे हाच आमचा प्रयत्न असतो. आपण ऐकलेले, वाचलेले हे राशी भविष्य हे वैदिक ज्योतिषशास्त्राच्या सिद्धांतावर आधारित आहे. प्रत्येक राशीच्या ग्रहस्थिती, गोचर, दृष्टी आणि योग यांच्या सखोल अभ्यासातून हे विश्लेषण सादर करण्यात आले आहे. तरीही प्रत्येक व्यक्तींची जन्मकुंडली वेगळी असते, म्हणून वैयक्तिक अचूक मार्गदर्शनासाठी आपल्या पत्रिकेचा स्वतंत्र अभ्यास आवश्यक असतो. आपल्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आध्यात्मिक प्रगती लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. पुन्हा भेटूया पुढील राशी विश्लेषणात नव्या ग्रह संयोगासह, नव्या संदेशासह. श्री गुरुदेव ज्योतिषालय आपल्या सेवेत सदैव तत्पर. जर आपल्याला आपले ज्योतिष जाणून घ्यायचे असेल तर आमच्याशी खालील नंबरवर संपर्क साधा.